नमस्कार मंडळी, ईश्वरी गोट फार्म या चॅनलवरती परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ असा आहे की आपण लावलेली बांधाच्या कडांची शेवरी आहे आपल्या शेळ्यांसाठी. बघू शकताय की छान पद्धतीने आलेली आहे. आपण सुरुवातीला याची कटिंग एक वेळेस केलेली होती, आता ही दुसऱ्या वेळेस फुटलेली आहे. आज 15 दिवस झाला कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि आपल्या पूर्ण बांधाच्या साईडनं शेवरी आपण लागवड केलेली आहे. जे विदाऊट झाड आहेत ते आता हळू थोडी आपण काढणार आहेत. आणि आपली सोयाबीन आहे, तर आपण हे जे शेत ठेवलं आहे रिकामं, ह्या शेतामध्ये आपण मार्वेल गवत आणि दशरथ घास लावणार आहेत. अर्ध्यामध्ये मार्वेल गवत आणि अर्ध्यामध्ये दशरथ गवत लावणार आहोत. तर आपण ह्या साईडनं सोयाबीनच्या कडानं 4 दिवसापूर्वी कांड्या लावल्या होत्या. आपल्याकडं एक अगोदर 4-5 तुतीची झाडं होती आणि आपण एक 5 ते 6 दिवस झालेत लावलेले. याला बघू शकता अशा प्रकारचे याला कोंब फुटलेत. आणि काय 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 माहिती आहे का, आपण पावसात लावल्यामुळं आणि पाऊस कंटिन्यू असल्यामुळं हे लगेच फुटलेले आहेत. तुम्ही बघू शकता जवळून अशा प्रकारे फुटलेत. पावसाळ्यात चारा लागवड करण्याचं एकच वैशिष्ट्य आहे की त्याला पाणी देण्याची गरज लागत नाही किंवा कोणत्याही उन्हाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. झाडं एकदम लवकर फुटतात, कोणतीही लावा तुम्ही. अशा प्रकारे आपण हे पूर्ण एका कडानं लावलेली आहे एका लाईनमध्ये, जेणेकरून नंतर इकडं आपल्या या साईडला दोन्ही बाकीचे गवतं लावायचेत. आणि शिवरीचं झालं तर शिवरी आपल्या पूर्ण ह्या साईडनं शिवरी आहे, बघू शकतो मी. अशा प्रकारे आपलं चाऱ्याचं नियोजन आहे. आणि हा जो बांध आहे आपल्या ह्या साईडचा, ह्या पूर्ण बांधावरती आपलं नेपियर आहे, पूर्ण नेपियर आहे. आणि आपण त्या कागदाखाली कडबा झाकलेला आहे, म्हणजे ते बाटूक आहे, निबार कडबा नाही. आपण एक्स्ट्रा शेळ्यांसाठी बाटूक घेतलं होतं. आणि आता बरोबर एक 10-15 दिवस झालं कंटिन्यू पाऊस सुरू आहे. एक आता 10-15 मिनटापूर्वी उघडला आहे म्हणून मी आलतो. तर सुक्या चाऱ्याचं एवढं आपण परफेक्ट नियोजन आपल्याकडून झालं. मी तुम्हाला ती घरचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आपल्याकडे सुक्या चाऱ्यामध्ये काय काय अवेलेबल आहे आणि आपण कसा देतोय. आणि ह्याच्यात बघू शकता तुम्ही पूर्ण शेवरी उगवलेली आहे. ही आपण शेवरी अशी ठेवणार आहेत. ह्यात पूर्ण शेवरी उगवली आणि याच्यातच मार्वेल गवत बी लावणार आहेत. ह्या साईडनं बघू शकता तुम्ही पूर्ण शेवरी उगवलेली आहे. आणि आपण इथलं जे वेस्टेज झाडं होती ती काढलेली आहेत. आणि एकदम रॉ काड्या म्हणू शकतो आपण त्याला, जे एकदम कवळ्या शेंड्याच्या काड्या होत्या ह्याच्या तुतीच्या. ही बघू शकताय किती हिरवी काडी आहे, एकदम शेंड्याची कवळी काडी आपण घेतली होती. ती पण एकदम व्यवस्थित फुटली सगळी. पण मला म्हणजे डाऊट होता की फुटती आहे का नाही. एकदम लहान जी काडी आहे ती पण फुटली. आपण ह्या मोकळ्या ह्यात सगळी तुती लावलेली आहे. आणि या साईडला पण आपली बघू शकताय पहिली आपण ह्याची छाटणी केलेली होती. आणि तिथं पण एकदम व्यवस्थितरित्या परत शेवरी आलेली आहे. आता ही छाटणीच्या टायमिंगमध्ये आहे. पण काय झालेलं आहे, आता पावसाचं वातावरण 15 दिवस खूप आहे, त्याच्यामुळे काय झालं आहे, वल्ला चारा खात नाहीत शेळ्या. तुम्ही कितीही वल्ला चारा किंवा कसल्याही वेगवेगळ्या प्रकारचा वल्ला चारा पावसाळ्यात तुम्ही कुठून जरी आणलात तरी शेळ्या खात नाहीत. त्याच्यामुळे आपण एक ऊन पडू सुद्धा ठेवणार आहेत त्याला. आपण बघू शकता पहिली आपण कांडी जी लावली तुतीची ती कशा प्रकारे आलेली आहे, छान बघू शकता. इथं हे बांधाच्या कडाने आपण जी लावलेली आहे त्या शर्यतीने आलेली आहे. बघू शकताय आपण हा पूर्ण सर्कल आहे. मग आपण तिकडनं बघितला, हा पूर्ण सर्कलमध्ये आपण तुती लावलेली आहे पूर्ण सोयाबीनच्या एका साईडनं कडानं. कारण आपल्या साईडचं शेत जे आहे मोकळं रिकामं, त्याच्यात आपल्याला शेळ्यांना चारा करायचा आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही या पूर्ण साईडनं आपली शेवरी आहे. कारण शेळीपालन करायचं म्हणजे चारा खूप महत्त्वाचा आहे.
शेळीपालनामध्ये. तुम्ही शेळ्या 1 सांभाळा किंवा 100 सांभाळा, पण चारा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चाऱ्याशिवाय तुम्हाला सुख लागणार नाही. ही आपली सगळ्यात अगोदर लावलेली जी तुती आहे ती होती. ती तुती आपली आहे. याच्यातूनच आपण कांड्या काढून घेतल्या होत्या. हे बघू शकता आपण असे छाटून जे मोठ्याला झालेल्या होत्या काड्या होत्या, फांद्या होत्या, त्या आपण छाटून त्याच्यात आपण डोळे कलम केलेत, लावलेत. सुरुवातीला आपण थोडे काड्या आणल्या त्या मित्राकडनं आणि त्याचंच आपण परत रोप तयार करून आणखीन वाढवल्यात. आपली पूर्ण साईडनं शेवरी आहे, बघू शकता. पहिली छाटणी त्याची झालेली आहे आणि आपल्याकडं परत छाटणीसाठी शेवरी आलेली आहे. आणि ह्या पूर्ण बांधानं गवत आहे. आणि दुसरं म्हणजे झाडपाल्यामध्ये आपल्याकडं आणखीन भरपूर गवत आहेत. एवढंच नाही आहे, इथं बघू शकताय. इथं आपटा आहे आणि आपला पूर्ण 10 एकरचा प्लॉट आहे. आणि इथं नांदुरकीचं मोठं झाड आहे, त्याचा पण आपण पाला देतो. आणि ह्यामधल्या झूम करून दाखवतो तुम्हाला. ह्या दोन झाडांच्या पाठीमागं एक पिंपळाचं आणि एक उंबराचं झाड आहे, त्याचा पण पाला आपण शेळ्यांना देतो. आणि कडुलिंबाचा एक पाला देतो. आणि पावसामुळे 8 दिवसात आपण हिरवा चारा कोणताच दिलेला नाही आहे. तर मित्रांनो, एवढीच माझं सांगणं आहे. ज्यालाही कोणाला शेळीपालन करायचं आहे त्यांनी आधी चाऱ्याचं नियोजन करणं आणि शेळ्यांना लसीकरण करणं ते शिकणं गरजेचं आहे. कारण शेळ्या कोणीही घेऊ शकतो, त्याच्यात एवढं काही अवघड नाही आहे. पण त्यांचं संगोपन कसं करायचं, चाऱ्याचं नियोजन कसं करायचं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी मार्वेल जी गवत आहे त्याचं बियाणं आपण तयार केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे बघू शकताय. पानं किती मोठी आहेत. माझा हात बघू शकताय, पूर्ण हात झाकतोय आणि कवळी पानं आहेत. A1 तुतीची कांडी होती. अशा प्रकारे तुतीचे कलम आहेत आपले. आणि मी तुम्हाला आपलं बियाणं दाखवतो. बघू शकता आपली विहीर आहे. एवढा पाऊस आहे की पूर्ण विहीर भरलेली आहे. आता पाणी आपण घरी प्यायला सोडलं होतं, मोटर चालू करून त्यासाठी आपण आलतो. अशा प्रकारे. आणि इकडल्या साईडला आपले बियाणं आहेत. हे आपण शेळ्यासाठी पेरलेली मक्का आहे आणि नेपेरे गवत. आणि हा एक आपण वापा तयार केला होता बियाण्यासाठी मार्वेल गवताचा. मार्वेल गवत आत्ताच्या कंडिशनमध्ये पूर्ण लावायच्या स्थितीमध्ये आहे. तुम्ही बघू शकताय. तुम्हाला एक कांडी त्याची तोडून दाखवतो. तर बघा तुम्ही, ह्या बियाण्याला मुळ्या फुटल्यात दुसऱ्या. आता हे पूर्ण लावण्याच्या कंडिशनमध्ये आहे. पण आता पाऊस असल्या कारणानं आपल्याला वेळ नाही आहे, कारण रानात यायला चान्स नाही आहे. 10 दिवसाला कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आणि हा चारा एकदम आवडीनं खातात आणि ह्याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट होत नाही. आणि आपला हा मेथी घासाचा प्लॉट आहे. हा मेथी घासाचा प्लॉट आहे, बघू शकता. तर बघा मित्रांनो, मी एक शेळीपासून सुरुवात केलेली होती, पण मला कोणताही परत तकलीफ झाली नाही. कारण मी चाऱ्याचं एकदम तंतोतंत नियोजन केलं होतं. उन्हाळ्यामध्ये त्यांना वल्ला चारा आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये सुक्का चाऱ्याचं पूर्ण नियोजन केलं. मागच्या महिन्यामध्ये जे मी लसीकरण केलं जून महिन्यामध्ये, त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि परत एकदा सर्वांचे धन्यवाद. जेवढे कोणी माझे मित्रबांधव व्हिडिओ बघतात, लाईक करतात, ज्यालाही कोणाला आवडतो कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही क्लिक करा, जे नवीन कोणी बघत असतील ते. आणि जेवढ्यांनी कोणी आपला व्हिडिओ बघितला आहे त्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.